नागपूरच्या सक्करदरा परिसरात एक भीषण घटना घडली, ज्यामध्ये नागपूर महापालिकेच्या कचरा संकलन गाडीखाली चिरडून एक सफाई कामगार सिद्धार्थ उर्फ सिघोड केब्दू घोडके यांचा मृत्यू झाला। कचऱ्याचा डाला अचानक गाडीवरून कोसळल्याने हा दुर्दैवी अपघात झाला। या घटनेनंतर संतप्त कामगार संघटना आणि मृताच्या नातेवाईकांनी सक्करदरा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले। एजी एन्व्हिरो कंपनी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। तसेच मृताच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची मदत आणि पत्नीला नोकरी देण्याची मागणी केली गेली। मी परशु ठाकूर आहे। माझ्या प्रभागातील एक कर्मचारी एजी एन्व्हायरोमध्ये काम करत होता। त्यांनी त्याचं कंपनीच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झालेला आहे। कंपनी त्याची आई इथे माझ्या समोर आहे, त्याची पत्नी इथे आलेली आहे, तिची पण तब्येत खराब आहे। कंपनी जी एजी एन्व्हायरो कंपनी आहे, याचा हलगर्जीपणा एवढ्या वर्षापासून सुरू आहे। या कंपनीच्या गाड्या व्यवस्थित नाही, या कंपनीला कितीतरीदा फाईन लागलेला आहे। एवढं सगळं झाल्यानंतर कोणत्याही गाडीचं इन्शुरन्स नाही, कोणत्याही गाडीची RTO कडून दखल घेतल्या जात नाही। या गाडीने या कर्मचाऱ्यांचे झगडे होऊन राहिले, ॲक्सिडेंट होऊन राहिले, त्या भांडणं होतात, ॲक्सिडेंट होतात। आज एक निष्पाप व्यक्ती त्यांच्या कंपनीच्या चुकीमुळे मरण पावला आहे। त्या कंपनीचा जेव्हा हायड्रोलिक डाला वरतो उठतो तो खराब आहे, त्याचे नट हिलतात, त्याची तक्रार पहिले केली गेली होती। ते तक्रार केल्यानंतरही गाडी सुधारण्यात आली नाही। आज तो नट टाईट करताना तो पोरगा डाला खालती पडला आणि तो पोरगा त्याच्यात फसून मेला। एक निष्पाप व्यक्ती गेला आहे। कंपनीवर योग्य कारवाई व्हावी, त्याच्यावर हत्येचा कलम लागली पाहिजे, कारण या तक्रारी अगोदरही त्या लोकांनी केल्या होत्या। कंपन्सेशन भेटलं पाहिजे। आमचं म्हणणं असं आहे की 25 ते 30 लाख रुपयाच्या दरम्यान या आईला मदत भेटली पाहिजे, तिचा उदरनिर्वाह योग्यरित्या झाला पाहिजे, तेवढी मदत कंपनीने त्यांना करावं। त्याची बायको इथे उभी आहे, त्याच्या बायकोला कंपनीने नोकरी द्यावी आणि त्या व्यक्ती जो पोरगा मेला आमचा जवळचा, त्याचं पेन्शनही सुरू करून द्यावं, ही डिमांड आम्ही करून राहिलो आहे। त्याच्याशिवाय इथे युनियन पण आहे, वेगवेगळ्या युनियनचे लीडर्स आहेत। त्या लीडर्स लोकांचंही म्हणणं आहे की आम्हाला 1 करोड देण्यात यावे, पण जी कंपनी देऊ शकते, जे होऊ शकते ते व्हायलाच पाहिजे, तेवढंच माझं मत आहे। आणि जोपर्यंत न्याय भेटणार नाही मी लढा देत राहील।